श्री स्वामीराज माऊली. आज आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत त्यांच्या शुद्ध आचरणाकडे पाहता प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना फळ देण्यास नाशिकच्या गोदावरी तीरी गेले होते. महाराजांचं त्यांना दर्शन घडलं काय ते पुढे शेकडो कुटुंबांचे गुरु झाले, त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या ज्योतिष ज्ञानाने कित्येक संसार तारले गेले, त्यांचे अनेक शिष्य घडले, अनेक विद्यार्थी घडले. ह्या थोर स्वामी भक्तांचं आज आपण स्मरण करणार आहोत आणि त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे. भक्त मंडळी, आज आपण ज्या स्वामी भक्ताबद्दल बोलणार आहोत त्यांच्या आजोबांना मूलबाळ काहीच नव्हतं. अखेर त्यांच्या आजीने साक्षात त्र्यंबकेश्वराला साकडं घातलं आणि त्यांना मुलगा झाला. पण मुलगा थोडासा मोठा काय झाला, तो गतप्राण झाला. त्यावेळेला त्या माऊलीने पुन्हा त्र्यंबकेश्वराला साकडं घातलं, अगदी प्राण कंठाशी येऊन त्यांना प्रार्थना केली आणि त्याला साक्षात त्र्यंबकेश्वर महादेव त्यांच्यापाशी आले आणि त्या पोराला जीवदान दिलं. साक्षात त्र्यंबकेश्वराच्या कृपेने त्यांना जीवदान मिळालं. ते मोठे झाले आणि त्यांना पुत्र झाला, त्याचे नाव रामचंद्र. रामचंद्र अगदी वडिलांच्या पावलावरती पावलं टाकून विद्वान झाला. तो काहीसा मोठा झाला, तोच त्याच्या वडिलांनी वैराग्य घेतलं आणि ते थेट स्मशानात जाऊन राहू लागले. रामचंद्राच्या मातोश्रींनी कसं बसं करून या मुलांना वाढवलं खरं, त्यांना शिक्षण दिलं, त्यांच्यात उत्तम संस्कार घडवले आणि हे सर्व तिने अगदी जिकरेने पार पडलं. नतू अप्पा भानुवंशी या एका थोर ज्योतिषाकडे रामचंद्र ज्योतिषशास्त्र शिकू लागले. त्यात ते अगदी पारंगत झाले. ज्योतिषशास्त्राचे त्यांनी शिक्षण अगदी व्यवस्थितरित्या पार पडलं. त्याचबरोबरीने त्यांचं इतर शिक्षणसुद्धा चालू होतंच. जेमतेम वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्यांनी व्याकरण, न्यायमीमांसा, योग, मंत्रशास्त्र या सर्व विषयामध्ये अगदी पूर्णतः हुशारी मिळवली होती आणि ज्योतिष्यात तर त्यांचा कोणी हातसुद्धा पकडू शकत नव्हतं. पुढे ते काही वर्षे आपल्या पित्याबरोबर राहिले, स्मशानात राहिले आणि त्यावेळेला त्यांना कळलं की आपले वडील त्या स्मशानामध्ये वैराग्य प्राप्त करून कसे राहत आहेत. त्या स्मशानामध्ये आलेले पिंड ते ग्रहण करत असत. भूक लागली तर त्यांचा तोच आहार असायचा आणि गोदावरीचे पाणी ओंजळीने पिऊन ते त्यांचा दिवस काढत होते. रामचंद्रसुद्धा त्यांच्याबरोबर राहून तेच करू लागला. आपल्या वडिलांना त्याने गुरु मानलेलं, ते सिद्ध होते. त्यांच्याकडून त्यांना खूप काही शिकून घ्यायचं होतं आणि खरंच ते आपल्या वडिलांकडून परमार्थामध्ये अगदी निपुण झाले. सर्वतोपरी त्यांनी परमार्थाचे ज्ञान मिळवले आणि त्यांचे एक विद्वान म्हणून तिथे नाव झालं. लांब लांबचे लोक, राजे रजवाडे या रामचंद्राकडे येऊ लागले. त्यांना ही सर्व लोक बाबा म्हणून संबोधत आणि म्हणूनच घोलप घराण्यातल्या या थोर पुत्राला बाबा घोलप असं नाव पडलं. पुढे काही वर्षांनी त्यांच्या वडिलांनी त्याला निरोप दिला. निरोप देतेवेळी त्यांना अनुग्रहसुद्धा दिला आणि अनुग्रह देतेवेळी तेथील तीळ मांडेश्वराच्या देवळामध्ये रुद्र पठणाचा सुद्धा त्यांना सल्ला दिला. बाबा घोलप तीळ मांडेश्वराच्या मंदिरात आले. त्यांनी अनेक रुद्राची अनुष्ठानं तिथे केली. त्यांच्या मातृश्री त्यांच्याकडे पाहून चिंतेत असायच्या, कारण त्यांचे यजमान एकदम अचानक त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि ते थेट स्मशानातच जाऊन राहिले. रामचंद्र उर्फ बाबांचा सुद्धा काहीसा तिथेच कल होता. मातोश्रींना त्याची खूप काळजी वाटू लागली आणि म्हणूनच असं त्यांनी ठरवलं की यांना आता संसारातच अडकवायचं. मातोश्रींनी बाबांचं लग्न लावून दिलं, पण संसारात मात्र त्यांचं कधीच मन रमलं नाही. ते कधीच त्या बंधनात अडकले नाहीत. संसारात राहूनसुद्धा ते संसारापासून अलिप्त असत. भल्या पहाटे सकाळी उठायचं, गोदावरी नदीवरती जायचं, तिथे स्नान संध्या वगैरे आटपली
का तीळ मांडेश्वराचं दर्शन घ्यायचं, नंतर पूजा पाठ अभिषेक वगैरे उरकून परमार्थातच संबंध दिवस घालवायचा, असा काहीसा त्यांचा नित्यक्रम होता. बाबांचं एकूण स्वरूप पाहता सर्वत्र त्यांचा उदोहुद होऊ लागला. मोठे मोठे राजे राजवाडे त्यांच्या दर्शनास येत असत. ओनचे पंतप्रतिनिधी, इंदोरचे होळकर, बडोद्याचे मैराळ, एवढेच नाही तर कितीतरी अनेक सुद्धा काही संस्थानिक बाबा घोलाबांना भेटण्यास येत असत. त्यांच्याकडून आपलं भविष्य विचारत असत, त्यांना एक विभूती म्हणून मानत असत. एके दिवशी भल्या पहाटेच ते कपालेश्वराच्या मंदिरासमोरील लक्ष्मण कुंडामध्ये स्नानास गेलेले असताना त्यांना एक तेजपुंज विभूती पाण्यावरच उभी राहिलेली दिसली. मान वर करून त्या विभूतीकडे पाहताच त्यांचे डोळेच दिपून गेले. त्यांना कळेना नेमकं कोण आहे, ते सुद्धा पाण्यावरती उभं आहे. त्यांनी हात जोडले आणि त्यांना विचारलं, महाराज आपण कोण आहात आणि इथे कशासाठी आले आहात? बाबांचं त्यांच्याकडे पाहणं सुद्धा मुश्किल होतं बरं का, कारण त्यांच्या तेजाने त्यांच्याकडे बघणं सुद्धा तसं बघायला गेलं तर बाबांना जमत नव्हतं. पण कसा बस हा प्रश्न त्यांनी त्या विभूतीनं विचारला. तोच ती विभूती त्यांच्याकडे पाहत अगदी प्रसन्न मुद्रेने म्हणाली, अरे आम्ही अक्कलकोटला असतो, तुझ्या शुद्ध कर्माचे फळ देण्यास इथे आलो आहोत. त्यांचे शुद्ध कर्माचे फळ देण्यास साक्षात परब्रह्म परमेश्वरचे स्वामी समर्थ महाराज थेट अक्कलकोटहून वायुगतीने तिथे आले होते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांबद्दल बाबांनी ऐकलं होतं खरं, पण या अगोदर त्यांनी कधीच तिथे जाऊन त्यांचं दर्शन घेतलं नव्हतं, ना कधी मनात त्यांच्या आलं होतं की तिथे अक्कलकोटला कधी जावं. कारण इथेच नाशिकमध्येच ते त्यांच्या संबंध कर्मामध्ये ते व्यस्त होते, त्यांच्या परमार्थाच्या त्या कार्यामध्ये ते व्यस्त होते. पण ज्याला ही विभूती म्हणाले की मी अक्कलकोटमधून आलेलो आहे, तेव्हा मात्र त्यांनी हात जोडले आणि जी काय प्रार्थना करायची होती ती महाराजांकडे केली. त्यांनी महाराजांना नमन केले. आपल्या जीवाची जी काय घालमेल होती त्याच्याबद्दल महाराजांना प्रार्थना केली. महाराजांनी स्मित हास्य देऊन त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला. तोच त्यांना शांत वाटू लागलं. जीवाची घालमेल ज्या काय विवंचना ज्या काय होत्या त्या सर्व नाहीशा झाल्या आणि मन कसं अगदी प्रसन्न झालं. बाबांनी पुन्हा त्यांच्या चरणावरती डोकं ठेवण्याचा प्रयत्न केला, तोच ती विभूती गुप्त झाली. आता मात्र बाबांना स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोटात जाऊन दर्शन घेण्याचे वेध लागले. काही दिवसातच ते अक्कलकोटला पोचले सुद्धा. त्यावेळेला खास बागेतील एका वटवृक्षाच्या खाली महाराज विराजमान होते. त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेला आपल्याला तिथे त्या कुंडामध्ये पाण्यावरती उभा राहिलेली विभूतीची त्यांना कुणगाठ पटली. पाण्यावर उभी राहिलेली विभूती हे कोणीही नसून साक्षात परमेश्वर परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराजच होते. काही दिवस ते महाराजांच्या सानिध्यात राहिले. त्या प्रसन्न वातावरणात साक्षात परब्रह्माच्या सानिध्यात राहून त्यांना जे काही मिळवायचं होतं त्यांनी मिळवलं. महाराजसुद्धा त्यांच्यावरती भलतेच प्रसन्न असत. त्यांची विचारपूस करत. महाराजांशी त्यांचं रोज काही ना काही संभाषण होत असायचं. काही दिवस राहिले, महाराजांच्या सेवेत राहिले, महाराजांच्या सानिध्यात राहिले. त्या प्रसन्न वातावरणामध्ये स्वतःला परिपक्व करून त्यांनी घेतलं आणि एके दिवशी महाराजांनी त्यांना निरोप दिला. ते पुन्हा नाशिकला आले. त्यांच्या पारमार्थिक जीवनामध्ये उत्तरोत्तर समृद्धी येत होती, पण प्रापंचिक जीवनामध्ये मात्र भरपूर कला होता. बाबांकडे रोजच शेकडो लोक येत असत. त्यात राजे रजवाडेच नाही तर भले भले धनिकसुद्धा येत असत. पण स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना अगदी पूर्णतः भानावर ठेवलं होतं. त्यांची वृत्ती कायम स्थिर राहिली. कायम अगदी महाराजांच्या चरणापाशी ते लीन राहिले. त्यांच्याकडून भरपूर लिखाण झालं. त्यांची भरपूर प्रवचनं झाली. ज्योतिषशास्त्राच्या आधारावरती तर त्यांनी कितीतरी लोकांचं आयुष्याचं भलं केलं, सोनं केलं. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या थोर भक्ताचं तसं बघायला गेलं तर सर्वत्र नाव झालं होतं. 1875 साली वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी सर्व काही त्याग केलं आणि आनंदीबाई पेशव्यांच्या आनंदवल्ली या गावामध्ये जाऊन राहिले. तेथे जाऊन बाबांनी चतुर्थाश्रम स्वीकारला. अद्वैतानंद सरस्वती असं स्वतःचं नाव त्यांनी धारण केलं.
एकदा तर ते सप्तशृंगीच्या डोंगरावरती देवीच्या दर्शनाला जात असता साक्षात देवी मातेने खाली येऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि स्वतः बरोबर त्या गडावरती घेऊन गेलेली आहे देवी. त्यांचं आचरणच तसं होतं. उगाच नाही महाराजांनी त्यांना एवढं जवळ केलं. बाबांनी आता पूर्णतः संन्यास धारण केलेला होता. ते आनंदवल्ली सध्या मोठ्या आनंदाने राहत असत. त्यांना कसलीच भ्रांत नसायची. परमेश्वर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चिंतनात ते सदोदित असायचे. पण इथे नाशिकची लोक मात्र त्यांचा शोधाशोध करत होते. त्यांना खूप शोधलं. अखेर कोणाच्या तरी सांगण्यावरनं ही सर्व मंडळी आनंदवल्लीस गेले. तेव्हा तिथे त्यांना बाबा अगदी संन्यासी स्वरूपामध्ये दिसले. त्यांनी त्यांना विनंती केली आणि पुन्हा सर्वांनी मिळून त्यांना तिथे नाशिकला ते घेऊन आले. कपालेश्वराच्या देवळाच्या जवळच्या ठोसर मठामध्ये त्यांची सर्व व्यवस्था ठेवण्यात आली. बाबा आत्मरंगी मग्न असत. श्री स्वामी समर्थ महाराजांकडे ते अक्कलकोटला गेलेले असताना महाराजांनी त्यांना एक संगमरवरी पादुका दिल्या होत्या. त्या पादुकांच्या सेवेत ते कायम राहिले. रोज पादुकांची पूजा अर्चा अभिषेक वगैरे ते करत. त्यांच्याबरोबर या ठोसर मठामध्ये त्या पादुकासुद्धा होत्या. स्वामी भक्त ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वांबोरीकर ज्याने गुरुलीलामृत ग्रंथ लिहिला ते एकदा बाबा घोलपांच्या दर्शनास गेले होते. त्यांना भेटण्यास गेले होते. तेव्हा बाबांनी त्यांना एका किमयागाराबद्दल सांगितलं. हा किमयागार मातीतून सोनं बनवत असायचा. म्हणजे त्याच्याकडे ती विद्या होती. काहीतरी विषय निघाला आणि त्याचा पत्ता घेऊन वामनबुवा त्या किमयागाराला भेटण्यास गेले. त्या किमयागाराने वामनबुवांना विचारलं, तुमचे गुरु कोण? वामनबुवाने सांगितलं, माझे गुरु अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. त्यावर तो किमयागार महाराजांना शिव्या देऊ लागला. अरे कसले महाराज म्हणे, हे बघ मी मातीचं सोनं बनवतो. तुझे महाराज असं काय करतात का? जर करत नसतील तर ते कसले महाराज? ते भोंदूच. आणि तुम्ही अशा लोकांच्या नादी लागता. त्यांचं बोलण्याचं वामनबुवांना खूप वाईट वाटलं. वामनबुवा पुन्हा घोलपांकडे आले आणि त्यांनी ते सर्व त्यांना सांगितलं. तोवर बाबा घोलपांना सगळे संकट मिळाले असावेत. बाबा घोलपांनी दुसऱ्या दिवशी वामनबुवांना सांगितलं, तुम्ही त्यांच्या पुन्हा जा. मला असं वाटतं त्यांच्याकडे पुन्हा जा. बाबांच्या बोलण्यावरनं वामनबुवा दुसऱ्या दिवशीसुद्धा त्यांच्याकडे गेले. वामनबुवांना पाहताच तो किमयागार अतिशय संतापला. पुन्हा स्वामी समर्थ महाराजांना नाही त्या शिव्या देऊ लागला. पण यंदाचं कारण मात्र वेगळंच होतं. आदल्या दिवशी त्यांनी स्वामी समर्थ महाराज मातीतून सोनं करू शकतात का? नाही करू शकत. मग अशा भोंदू लोकांच्या नादी का लागतात असं म्हणत शिव्या देत होता. तर आज मात्र त्याचं शिव्या देण्याचं कारणच वेगळं होतं. काल त्यांनी शिव्या दिल्या होत्या म्हणून आज त्याची ती विद्या सफल होत नव्हती. प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराला तुम्ही जर शिव्या द्याल तर कोणती विद्या तुमच्याकडे टिकेल? त्या किमयागाराची सुद्धा अशीच अवस्था झाली होती. त्यांनी कितीतरी वेळा प्रयत्न करून सुद्धा मातीचं सोनं तो त्या दिवशी बनवू शकत नव्हता. ही विद्या कायमची त्याच्यापासून गेली. कारण त्यांनी साक्षात परब्रह्म परमेश्वरची स्वामी समर्थ महाराजांना शिव्या घातल्या होत्या. वामनबुवांनी मनोमनी स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि तिथून काढता पाय घेतला. त्यांनी ही सर्व हकीकत बाबा घोलपांना सांगितली. बाबा घोलपांनी मोठ्या कौतुकाने हे सगळं ऐकलं. बहुतेक त्यांना ते माहिती होतं. म्हणूनच दुसऱ्या दिवशी बाबांनी वामनबुवांना त्यांच्याकडे पुन्हा पाठवलेलं. बाबा हे थोर विभूती होते. स्वामी समर्थ महाराजांचे थोर भक्त होते. एके दिवशी बाबा त्यांच्या सर्व अनुयायी भक्तांबरोबर शांत बसले होते. त्यांची ब्रह्मानंद टाळी लागली होती. त्यामुळे त्यांच्या समवेत बसलेले सगळे भक्त अगदी शांततेत त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. अचानक बाबा जागृत अवस्थेत आले आणि त्या सर्व भक्त मंडळींना जवळ बोलवलं आणि सांगितलं की आता मी लवकरच माझा हा देह स्वामी चरणी विसर्जित करणार आहे. मी माझ्या देहाची आता समाप्ती करणार आहे. हे ऐकून सर्व भक्तांना खूप वाईट वाटलं. बाबांचा जणू आधारच त्या सर्वांना होता. आता आपलं पुढे काय होणार या चिंतेत सर्व भक्त बाबांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले.
बाबा म्हणाले, घाबरू नका अजिबात, महाराज आपल्या बरोबर आहेत. अखेर 1887 सालामध्ये आषाढ कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी वयाच्या 62व्या वर्षी बाबांनी आपला देह श्री स्वामीचरणी अर्पण केला. गोदावरीच्या रामकुंडाजवळील बाणेश्वर शिवालयालगतच त्यांची समाधी बांधण्यात आली. त्या समाधीवरती त्यांना स्वामी समर्थ महाराजांकडून मिळालेल्या त्या संगमरवरी पादुका त्याची सुद्धा स्थापना झाली. पुढे 1915 साली त्यांचे नातू शंकर घोलप त्यांनी त्यांच्या समाधीवरती सूर्यनारायणाची मूर्ती स्थापन केली आणि समाधी भोवती भिंती बांधून एक छोटीशी देवळी केली. भक्तमंडळी, आज सुद्धा गोदावरीच्या काठावरती रामकुंडाजवळ बाबा घोलपांची समाधी आहे. स्वामी अद्वैतानंद सरस्वती असं त्यांनी नामाभिधान धारण केलं होतं. जेव्हा कधी गोदावरीला जाल तेव्हा बाबा घोलपांच्या समाधीचं दर्शन घेण्यास मात्र विसरू नका. दर्शन घेताच तुम्हाला बाबा घोलपांचं स्मरण होईल, स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्यावर केलेल्या कृपेचं स्मरण होईल आणि सहज तुमचे हात जोडले जातील आणि मुखातून एकच तुमच्या येईल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.